हॅलो नमस्कार मंडळी। तर मी तुम्हाला सांगितलंच होतं की चहा पाणी करून आम्ही जाणार आहे, म्हणजे विसावामध्ये जाणार आहे। आम्ही महाराजांचे दर्शन घ्यायला जाणार आहे। सो आता आम्ही निघालो आहे आणि आता सायंकाळचे 6 वाजलेले आहे। आता बघू, जर तिथे आम्हाला जर म्हणजे गर्दी नसली तर आम्ही तिथं म्हणजे दर्शन करून घेणार आहे, आणि जर गर्दी असली तर फक्त आम्ही तिकडं जाऊन फिरून येणार आहे, कारण की खूप लाईन राहते, तिथं खूप लाईन राहते। सो बघू आता तिथे गेल्यावर काय होते काय नाही, आणि जर टाइम भेटला तर नक्कीच मी शूट करणार आहे। आणि जर तिकडे हे मस्ती खूप करताय, बघून घ्या, हे सगळे टाइमपास करताय। इथे अर्धे पुढे मागे सगळे गेलेले बससाठी वाट बघ, बसने जायचंय का? तर बघू आता यांचं काय डिसिजन आहे सगळ्यांचं फॅमिलीचं। आपण काय त्यांच्या मागं जायचं, आपण छोटे आहे, मोठे लोकांचं ऐकायचं आणि त्यांच्या मागं जायचं। आमच्या आनंद सागर भी खाने के लिए भी जाने वाले। हिंदी नाही, मराठी। ओके, परवा आम्ही जाणार आहे स्विमिंग पूलला, त्याचा ब्लॉग लवकर येणार आहे। येस, स्टे ट्यून। तर बघू काय होतंय ते। आय एम व्हेरी एक्साइटेड। हे बघा सगळे, चला भेटूया मंदिरात। चला मग आमच्या सोबत शेगाव दर्शनला, सगळ्यांनी बाबांच्या दर्शनाला चाललोय आम्ही। तर आम्ही आता चाललोय महाराजांच्या दर्शनाला, मंदिरात चाललेलो आहे। आणि तुम्ही इथं बघू शकता, आणि इकडची जी सेवा म्हणजे आहे, इथं जे संस्थान आहे त्यांनी स्वतः इथे बसेस चालू केलेले आहे, आणि ते फ्रीमध्ये आपल्याला इथून घेऊन जाणार आहे। तर खूप भारी आहे, भारी वाटते, बघू शकता तुम्ही। तर आम्ही उतरून गेलेलो आहे महाराजांच्या मंदिरात, खूप भारी वाटते। चिमण्यांचा चिवचिवाट चालू आहे तिकडे। तर फायनली आम्ही आलेलो आहे महाराजांच्या दर्शनाला, आणि गजानन महाराजांच्या मंदिरात आलेलो। तर चला माझ्यासोबत दर्शनाला। तर चला बघू शकता, आम्ही आलेलो आहे माऊलींच्या गाभाऱ्यात येऊन गेलेलो आहे, आणि इथं बघू शकता खूप पब्लिक आहे, आणि इथं आहे ना म्हणजे खूप असे स्टॉल वगैरे पण आहे। नक्कीच तुम्ही या फिरायला इथे, आणि महाराजांच्या दर्शनाला या इथे। माझी वॉइस तुमच्याकडे पर्यंत पोहोचते की माहीत नाही। तर चला परत भेटूया थोड्यासा। हे घ्या बिया खात।
महाराजांच्या गाभाऱ्यात त्याचं गेलो आणि आम्ही गजानन महाराजांचे दर्शन घेऊन घेतलं. खूप सुंदर असे दर्शन झाले आणि आम्हाला काहीही वेळ लागलेला नाही आहे. आणि पब्लिक म्हणजे आता थोडी कमी आहे, सकाळी जास्त गर्दी असते. सो लवकर तुम्ही सकाळी आले तर खूप चांगलं दर्शन आहे. संध्याकाळी एवढं काही हे नसतं. तर चला, तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. जय देवा.